मंडळी, खगोलविश्वात भारताची मान उंचावणारी पुण्याच्या वैज्ञानिकांची एक बातमी पाहणार आहोत. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करून भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी आत्तापर्यंतच्या सर्वात दूरच्या सर्पिल दीर्घिकांपैकी एक असणारी नवीन दीर्घिका शोधली आहे. आणि हे दोघे वैज्ञानिक आहेत आपल्या पुण्यातले. महास्फोटानंतर 1.5 अब्ज वर्षांनी पूर्णतः विकसित झालेली आणि आपल्यापासून 12 अब्ज प्रकाश वर्ष दूर असलेली, शिवाय आपल्याच आकाशगंगेसारखी दिसणारी ही दीर्घिका आहे. हिमालयातील प्रसिद्ध नदीच्या नावावरून तिचं नाव अलकनंदा असं नामकरण केलं गेलंय. पुण्यातील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रातील संशोधक राशी जैन आणि योगेश वाडदेकर यांनी हा शोध लावलाय. हे संशोधन युरोपातील खगोलशास्त्र जर्मन ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्समध्ये नुकतंच प्रकाशित करण्यात आलंय. ही दीर्घिका आकाशाच्या दक्षिणेकडील शिल्प नक्षत्रात स्थित आहे. तिचा कोनीय आकार सुमारे 1.5 अर्क सेकंद म्हणजे खूपच लहान आहे. 3 किलोमीटरवरून 1 रुपयाचं नाणं जसं दिसतं तेवढ्या या दीर्घिकेचा आकार टेलिस्कोपमधून दिसतोय. तर अलकनंदा आणि मंदाकिनी हिमालयातील पवित्र नद्या मानल्या जातात. मंदाकिनी हे भारतीयांनी आपल्या आकाशगंगेला दिलेलं नाव आहे. अलकनंदा ही सुमारे 12 अब्ज प्रकाश वर्ष दूर असलेली सर्पिल दीर्घिका आहे. आपल्या आकाशगंगेप्रमाणेच तिचा एक भव्य सर्पिल रचना आहे. अलकनंदा ही मंदाकिनी नदीची भगिनी आहे. म्हणून या दूरच्या सर्कल दीर्घिकेचे नाव अलकनंदा नदीच्या नावावर ठेवणे योग्य वाटले, असं राशी जैन यांनी स्पष्ट केले. नमस्कार, माझं नाव योगेश वाडदेकर आहे. मी पुण्याच्या NCRA म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स किंवा राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रामध्ये खगोलशास्त्रज्ञ आहे. NCRA हे TIFR म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च चे पुण्यातील केंद्र आहे. बऱ्याच वर्षांपासून आमच्या मनात अशी कल्पना होती की आमच्या संस्थेमध्ये होणाऱ्या संशोधनाबद्दल सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आपण पॉडकास्टद्वारे माहिती द्यावी. इंग्रजीत असे अनेक पॉडकास्ट उपलब्ध आहेत. आमचा विचार होता विविध भारतीय भाषांमधून पॉडकास्ट बनवावे. अखेर आज तो दिवस उजडला आहे. आमच्या पहिल्या पॉडकास्टवर आपण सर्वांचे स्वागत. आज आपण NCRA च्या 2 शास्त्रज्ञांनी शोधलेल्या एका अद्भुत दीर्घिकेबद्दल बोलणार आहोत. नमस्कार, माझे नाव यश भुसारे आहे. मी NCRA मध्ये PhD चा विद्यार्थी आहे. विचार करा, विश्वाच्या जन्मानंतर फक्त 1.5 अब्ज वर्षांनी आपल्या आकाशगंगेसारखीच म्हणजे मंदाकिनी सारखीच एक पूर्ण वाढ झालेली मोठी सर्पिलिकार दीर्घिका. हो, अगदी हीच खरंच खूप मोठी डिस्कव्हरी आहे. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. राशी जैन आणि योगेश वाडदेकर यांचा एक नवीन पेपर आहे, ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स मधला. चला तर मग या पेपरमध्ये काय आहे ते जरा सविस्तरपणे पाहूया. अब्जावधी वर्षांपूर्वी आकाशगंगा कशा होत्या याबद्दल काय नवीन कळतंय हे प्राध्यापक योगेश वाडदेकर यांच्याकडून जाणून घेऊया. या नवीन सापडलेल्या गॅलेक्सीचं नाव आहे अलकनंदा. हे नाव पण मस्त आहे बरं का, कारण हिंदीत आपल्या आकाशगंगेला मंदाकिनी म्हणतात. आपल्या आकाशगंगेसारखीच नवीन सापडलेली अलकनंदा ही दीर्घिका आहे. ही सापडली आहे एबल 2744 नावाच्या गॅलेक्सी क्लस्टरच्या मागे. एबल 2744 हा एक दीर्घिकांचा समूह आहे आणि ही माहिती आपल्याला मिळाली आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप म्हणजे JWST आणि हबल स्पेस टेलिस्कोप म्हणजेच HST या दोघांच्या डेटाचं एकत्रीकरण करून. अनकवर आणि मेगा सायन्स नावाचे मोठे सर्वे झालेत ना, त्यातला हा डेटा आहे. ओके, आणि अलकनंदाची रेडशिफ्ट आहे सुमारे 4.05. याचा अर्थ म्हणजे आपण तिला पाहतोय जेव्हा विश्व फक्त 1.5 अब्ज वर्षांचं होतं. एक्झॅक्टली, फक्त 1.5 अब्ज वर्षात ती इतकी प्रचंड मोठी झाली आहे. व्यास जवळपास 10 किलो पारसेक म्हणजे साधारण 30,000 प्रकाश वर्ष. आपल्या आकाशगंगेच्या 1/3 जवळपास. हो, आणि वस्तुमान सूर्याच्या सुमारे 10 अब्जपट आहे. हे आकडे JWSTच्या तब्बल 21 वेगवेगळ्या फिल्टर्स मधून मिळालेल्या निरीक्षणांमुळे आपल्याला मिळालेला आहे.
म्हणून अगदी खात्रीशीर आहे. ठीक आहे. म्हणजे खूप वर्षापूर्वी ती अस्तित्वात होती हे नक्की. पण मग यात सगळ्यात जास्त धक्कादायक काय आहे? तिचं वय की तिची रचना? दोन्ही गोष्टी आहेत खरं तर, पण तिची रचना ही थक्क करणारी आहे. एकदम सुस्पष्ट तबकडी म्हणजे डिस्क आणि त्याला 2 सममित सर्पिल भुजा आहेत. अगदी आपल्या आकाशगंगेसारख्या 2 भुजा? हो, अगदी तशाच. आणि जेव्हा तुम्ही अतिनील किरणांमध्ये पाहता ना, म्हणजे युव्ही लाईट मध्ये, जिथे नवीन तारे तयार होताना दिसतात, तिथे ताऱ्यांच्या निर्मितीची अशी मोत्यांच्या माळेसारखी बीड्स ऑन अ स्ट्रिंग म्हणतात ना, तशी रचना दिसते, अगदी आपल्या जवळच्या सर्पिल दीर्घिकांसारखीच. पण मला वाटले होते की विश्वाच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे इतक्या अब्जावधी वर्षांपूर्वी, दीर्घिका खूप अनियमित म्हणजे कशाही आकाराच्या होत्या किंवा एकमेकांमध्ये आदळत होत्या. मग इतकी व्यवस्थित रचना इतक्या लवकर कशी काय? नेमका हाच कळीचा मुद्दा आहे. म्हणजे आतापर्यंत आपली समजूत काय होती की रेडशिफ्ट 2 किंवा रेडशिफ्ट 3 याच्या पलीकडे, म्हणजे विश्व साधारण 3 अब्ज वर्षांहून लहान असताना, तेव्हा अशा व्यवस्थित मोठ्या सर्पिलाकार दीर्घिका नसणारच किंवा फारच दुर्मिळ असणार. याचं एक कारण म्हणजे हबल सारख्या जुन्या दुर्बिणींच्या काही मर्यादा होत्या. अच्छा. JWST मुळे काय झालंय की इतक्या दूरवरून येणारा प्रकाशाचं मूळ दृश्य वर्णपट म्हणजे रेस फ्रेम ऑप्टिकल लाईट आपल्याला प्रथमच बघता येतोय. आणि त्यामुळे कळतंय की अरे, तेव्हा सुद्धा अशा सुबक रचना असू शकत होत्या. म्हणजे आपल्या आधीच्या कल्पनांना इथे मोठा धक्का बसतोय. अगदी. हा शोध आपल्या जुन्या कल्पनांना आव्हान देतोय. आणि ही अलकनंदा तारे पण खूप वेगाने बनवत आहे असं वाचण्यात आलं. हो, प्रचंड वेगाने. वर्षाला जवळपास 63 सूर्यांच्या वस्तुमाना इतके नवीन तारे जन्माला येत आहेत. बापरे, 63? हो, आणि तिचं वस्तुमान भारित सरासरी वय म्हणजे मास वेटेड एज हे साधारण 199 दशलक्ष वर्ष आहे. म्हणजेच तिच्यातले निम्मे तारे हे ती सापडली त्याच्या थोडा आधीच तयार झालेले आहेत, साधारण 200 दशलक्ष वर्षांच्या आत. करेक्ट. म्हणजे ती तिच्या प्राईम मध्येच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर मग इतक्या लवकर अशा भुजा कशा काय तयार झाल्या असतील? म्हणजे या मागचं विज्ञान काय सांगतंय? काय शक्यता आहेत? 2 मुख्य शक्यता आहेत. पहिली म्हणजे दीर्घिकेच्या स्वतःच्या आतली अस्थिरता, गुरुत्वाकर्षीय अस्थिरता म्हणतात त्याला. म्हणजे दीर्घिकेची जी तबकडी आहे ना, तिच्यातला वायू आणि ताऱ्यांच्या घनतेमध्ये थोडा जरी फरक असला तरी गुरुत्वाकर्षणामुळे ते फरक मोठे होतात आणि त्यातून आपोआप भुजा तयार होऊ शकतात. स्वतःहूनच? हो, स्वतःहून किंवा मग घनतेच्या लाटांमुळे, ज्याला डेन्सिटी वेव्हज म्हणतात. जसं ट्रॅफिक जॅम पुढे सरकतो ना, तशा ताऱ्यांच्या गर्दींच्या लाटा फिरतात आणि त्यातून भुजा दिसतात. हे थंड तबकड्यांमध्ये शक्य होतं, म्हणजे जिथे ताऱ्यांची अंतर्गत हालचाल कमी असते. आणि JWST ने अशा तबकड्या शोधल्या आहेत बरं का सुरुवातीच्या विश्वात. अच्छा. आणि दुसरी शक्यता काय म्हणतात? दुसरी शक्यता आहे की बाहेरच्या मदतीने, म्हणजे अलकनंदाच्या दक्षिणेला एक लहान गोलाकार दीर्घिका दिसते. अच्छा, म्हणजे दुसरी गॅलेक्सी. हो, ती तिची उपग्रह दीर्घिका असू शकते. आणि मग या दोन्हींमध्ये जे गुरुत्वाकर्षणाचे खेचाखेची होते ना, म्हणजे टायडल इंटरॅक्शन, त्यामुळे सुद्धा अशा भुजा तयार होऊ शकतात. मग यातील कुठली शक्यता जास्त वाटते? हे निश्चित सांगणं आता कठीण आहे. पण अलकनंदाची एकूण रचना बघता, म्हणजे तिची तबकडी मोठी आहे आणि केंद्रातला जो फुगवटा असतो, बल्ज, तो तुलनेने लहान आहे. अच्छा, म्हणजे B/T रेशो कमी आहे. अगदी. तो साधारण 0.18 आहे, म्हणजे 18% प्रकाश बल्ज मधून येतो. हे बघता असं वाटतंय की मोठमोठ्या टक्करी होऊन बनण्याऐवजी हळूहळू वायू आणि छोट्या गॅलेक्सींना सामावून घेत स्मूथ अक्रिशन द्वारे अलकनंदा मोठी झाली असावी.
ओके, म्हणजे आतून तयार झालेल्या भुजांची शक्यता जास्त वाटते की काय? कदाचित, किंवा मग त्या उपग्रहाच्या थोडा हातभार लागला असेल. पण बार ड्रिव्हन म्हणजे केंद्रातील दांड्यामुळे भुजा बनण्याची शक्यता कमी वाटते इथे. तर मग या सगळ्या निष्कर्ष काय काढायचा याचा अर्थ? याचा अर्थ खूप मोठा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सर्व दाखवून देत आहे की आपल्या अंदाजापेक्षा खूप खूप लवकर विश्वाच्या अगदी बाल्यावस्थेतच अशा मोठ्या गुंतागुंतीच्या सर्पिलाकार आकाशगंगा तयार झाल्या होत्या. आणि हे आपल्या आत्ताच्या मॉडेल्स मध्ये बसत नाही. बरोबर. जी प्रचलित मॉडेल्स आहेत दीर्घिका निर्मितीची, त्यांना हे मोठं आव्हान आहे. कारण का त्या मॉडेल्स नुसार इतक्या मोठ्या स्थिर तबकड्या आणि सर्पिल रचना बनायला खूप वेळ लागायला हवा होता. कारण सुरुवातीचे विश्व जास्त अस्थिर, जास्त गोंधळाचं मानलं जातं. म्हणजे आपल्या दीर्घिका निर्मितीची आपली टाइमलाईन बदलावी लागेल. हो, सुविकसित दीर्घिका कधी बनायला लागल्या याची वेळ रेषा आता आणखी मागे ढकलावी लागेल असं दिसतंय. मग पुढे काय? म्हणजे हे नक्की कसं झालंय हे कसं कळेल? त्यासाठी आपल्याला अलकनंदाच्या तबकडीची गती कशी आहे, म्हणजे तिचे कायनमॅटिक्स कसे आहेत हे तपासावं लागेल. त्यासाठी JWSTच्या निरस्पेक IFU किंवा आल्मा नावाच्या सब मिलीमीटर टेलिस्कोपचा वापर करू शकतो आपण भविष्यात. अच्छा, त्यातून कळेल की भुजा आतून बनल्या की शेजारच्या दीर्घिकेमुळे. अगदी. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. समजा ही अलकनंदा फक्त एक झलक असेल तर, म्हणजे हिमनगाचं फक्त टोक असं असेल तर, मग विश्वाच्या सुरुवातीच्या काळात अशा अजून कितीतरी अनपेक्षितपणे लवकर तयार झालेल्या सुसंघटित दीर्घिका असतील, ज्या कदाचित आपल्या विश्वाच्या उत्क्रांतीची पूर्ण कथाच बदलून टाकतील. आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण प्राध्यापक योगेश वाडदेकर यांच्याशी संवाद साधला. JWST चा वापर करून NCRAच्या शास्त्रज्ञांनी अलकनंदा नावाच्या अतिशय दूरवर असलेल्या अद्भुत सर्पिलाकार दीर्घिकेचा शोध लावला आहे. या संबंधीचा शोध निबंध नुकताच ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स या युरोपियन जर्नल मध्ये प्रकाशित झाला आहे. मी NCRA तर्फे तुमचा निरोप देतो. लवकरच पुन्हा भेटू.